सगळ्यांना नमस्कार। मी याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। इथे काही सांगायला आलेलो आहे मी की काटोल नरखेड विधानसभेतून मी काँग्रेस पक्षाला तिकीट मागितलेलं आहे। या मतदारसंघातून माझा लढाईचा मानस आहे। आता आघाडीत ही सीट कोणाला सुटेल हे सध्या काही स्पष्ट नाही, पण मी माझी भूमिका इथे मांडायला आलेलो आहे। काटोल नरखेड विधानसभेतून जर ही सीट काँग्रेस पक्षाला सुटली नाही तर मी अपक्ष म्हणून इथून निवडणूक लढवणार आहे। ही निवडणूक लढायचे काही कारण आहेत। सगळ्यात प्रथम जनभावना ही सर्वोपरी असते। आघाडी असो, युती असो, पक्ष असो, कॅन्डिडेट असो, जनभावनेचा आदर करावाच लागतो। दुसरं, एकाच घरात सातत्याने 30 वर्षापासून तिकीट गेल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती। तिसरं, काटोल नरखेड क्षेत्रात खूप काही आहे करण्यासारखं, म्हणून झाला आता फायनल की इथून मी निवडणूक लढवणार। उद्या म्हणजे 25 तारखेला मी अपक्ष म्हणून काटोल इथल्या रिटर्निंग ऑफिसर समोर अर्ज दाखल करतो आहे। पुढच्या याच्यात जर काही काँग्रेस पक्षाला जर ही सीट सुटली तर 29 तारखेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे। परत आपण काँग्रेसचा उमेदवार म्हणून फॉर्म भरू। ही भूमिका मी मांडायला आपल्या समोर आलेलो आहे। आता जर कोणाला काही प्रश्न असतील, 25ला सकाळी 11 वाजता। मी संपर्कात आहे, सगळ्या पक्षश्रेष्ठींची संपर्कात आहे। चाललाय, प्रयत्न पूर्ण चालले आहेत आणि मला आशा आहे की ही काँग्रेस पक्षाला सीट सुटेल। अगदी फॉर्म्युला वगैरे सगळे ठरलेले आहे आणि अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी जागा शरद पवार गटाकडे फॉर्म्युलाही ठरलेला आहे सगळं, पण तरी फॉर्म्युला ठरलाय महाविकास आघाडी हो, ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सांगण्यात येते। चर्चा आहे, अजून डिक्लेअर कुठे झाला? तिथं मी भूमिका स्पष्ट केलीच आहे, कायम राहणार, निवडणूक नक्की लढणार। आपण बोलले की काटोल नरखेडमध्ये खूप काही काम करणं बाकी आहे आणि आपण बघितलं की हा पूर्ण गड जो आहे काटोल नरखेडचा देशमुख परिवाराकडे आहे। काम झाले नाही का? काय काम बाकी आहे की जे आमदार आहेत त्या भागाचे त्यांनी कामच केले नाही, असा नेमका आपण काय काय सांगणार? आता ते तुम्ही स्वतःही तिकडे जाऊन पाहू शकता आणि तिथे खूप काही आहे करण्यासारखं। जे मी म्हटलं की तिथे खूप स्कोप आहे कामाला। याचा निर्णय जनता घेईल। भरपूर काम आहेत, जसं आता शिक्षणाचे तिथे खूप सोयी वाढवायची गरज आहे, आरोग्याचं आहे, उद्योग आहे, भरपूर गोष्टी आहेत, रोजगार आहे, बेरोजगारी खूप आहे, अजून इतर पण खूप तिथे कामं आहेत करण्यासारखी। तुम्ही निवडून आले तर पहिलं काम काय करणार? तुम्ही अगर निवडून आले तर पहिलं काम काय करणार? हे जसं मी आता सांगितलं की
बेरोजगारी हा खूप मोठा विषय आहे, सगळीकडेच आहे. तर रोजगाराचा विषय हाती घेऊन जास्तीत जास्त मुलांना आपण कसं रोजगाराशी जोडता येईल, उद्योग कसे आणता येतील, तिथे शिक्षणाच्या सोयी अजून कशा सुधारता येतील, शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, महिलांसाठी काय करता येईल, या सगळ्या गोष्टींवर आपले कामं चालणार. आप कल उम्मीदवारी दाखिल करने वाले हैं, ऐसे में आप 29 तारीख का फिर क्यों कह रहे हैं कि अगर पक्ष में मुझे टिकट दिया तो मैं फिर से उम्मीदवारी दाखिल करूंगा? कहीं ना कहीं आप दबाव बनाने की कोशिश कर रहे हैं. देखिए, अभी तक कुछ भी डिक्लेयर हुआ नहीं है. अलायंस में, आघाड़ी में कांग्रेस को छूट रहा है या किसी और को छूट रहा है. तो जैसा मैंने मेरी भूमिका स्पष्ट की कि अगर कांग्रेस को नहीं छूटा तो मैं अपक्ष करके लड़ रहा हूँ. तो मैं कल 25 तारीख को काटोल में फॉर्म भर रहा हूँ. अगर कांग्रेस को छूटी सीट तो फिर से एक और फॉर्म भरेंगे. कांग्रेस ने दूसरे को अगर टिकट दे दिया तो क्या करेंगे आप? कांग्रेस को अगर वो सीट छूटी वहाँ पे तो वो टिकट अपने को ही मिलेगा. जैसा आप कह रहे हैं कि कांग्रेस को तो आपको ही मिलेगी, ऐसा देशमुख जी को पूरा विश्वास है कि सीट किसी भी हालत में राष्ट्रवादी को ही मिलेगी और वही लड़ेगी. बेटा उनका नुकसान, वो भी उनके पार्टी का विषय है कि उनके इसमें उनको छूट रही है या उनको मिल रही है, उस पर मैं कमेंट नहीं कर सकूंगा. मैंने मेरी भूमिका स्पष्ट की है. काटोल क्षेत्र म्हणजे आम्ही त्या मातीतले आहे. मी त्या मातीतला आहे. तर त्या क्षेत्रासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, त्या क्षेत्राला आपल्याला समोर न्यायचं आहे, तिथे विकासाचे कामं करायचे आहेत. म्हणून मी तो क्षेत्र निवडला आहे आणि तिकडनं मी इलेक्शन लढतो. अजून कोणी? What are your strengths? As in public support. That is my biggest strength. जो प्रतिसाद, जे प्रेम जनतेकडनं मिळून राहिला आहे, हीच सगळ्यात मोठी माझी स्ट्रेंथ आहे. जनसंपर्क सुरू झालेला आहे का? आधीपासून आहे? 3 वर्षापासून मी तिथे तयारी करतो आहे. आणि फक्त 3 वर्ष नाही, जसं मी सांगितलं आम्ही त्या मातीतले आहे. तर आधीपासून आम्ही तिथे वेगवेगळे आमच्या प्रतिष्ठानाच्या याच्यातून, वैयक्तिक याच्यातून आमचे कामं चालतातच. नाही, मी आल्याबरोबर तीच भूमिका स्पष्ट केली की जर काँग्रेसला जर ही सीट सुटली नाही तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. आपल्या लढण्यामुळे महाविकास आघाडीचं नुकसान होऊ शकते. आपण काँग्रेसचे नेते आहात आणि महाविकास आघाडीचं नुकसान होईल तर पार्टी याला सगळं बेर करेल का? कशाला पार्टी बेर करेल का आपल्याला? आपण जे बोलतोय का पक्ष लढण्यासाठी मी तयार आहे, पार्टी एक्सेप्ट करेल का सगळ्या गोष्टी? तुम्हाला पार्टी ठेवणार का त्यानंतर? आता अजून डिक्लेअर तर होऊ द्या. डिक्लेअर तर होऊ द्या सीट. कोणाला सुटते आहे, कोणाला नाही. आणि पार्टी काय हे करेल तेव्हाचं तेव्हा पाहू.
तर आपल्याबद्दल सांगा की आपण काय केलेलं आणि सोशल वर्कर म्हणा की पॉलिटिकल वर्कर आपल्या काय अचिव्हमेंट आहे आतापर्यंत आणि आपल्या या मतदारसंघासाठी जो तुमच्या वडिलांचा होता 1980 मध्ये तो परत मिळवण्यासाठी काय ब्लूप्रिंट आहे तुमची, काय तुम्ही ऑफर करणार आहात तिथल्या फोर्स? आता जसं माझ्याबद्दल जर तुम्ही विचारलं तर मी हे काही आज कामं नाही चालू केली आहेत की इलेक्शन पुरती काहीतरी येऊन कामं करायचे. आम्ही 2008 पासून कामं करतो आहे आणि पूर्ण देशभरात आमचे कामं चालतात. जसं आम्ही गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा असतात, जिल्हा परिषद, कॉर्पोरेशन, नगर परिषद, यांचं कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन करतो. कारण त्या खूप तिथली परिस्थिती खराब असते, पडीत असतात काही शाळा, त्याच्यामुळे पटसंख्या कमी होते. तर मुलांना दुसऱ्या गावांमध्ये जावं लागतं, बसची सोय नसते, रात्री बेरात्री 3-3 किलोमीटर पायी यावं लागतं. तर आम्ही 2008 पासून हे कामं करून राहिलो आहे की शाळा पूर्ण आम्ही ट्रान्सफॉर्म करून मुलांना त्या गावातच राहून चांगल्या शिक्षणाच्या सोयी मिळतात. फक्त हे नाही, आम्ही जसं आता मी जवळपास 6-7 हजार मुलांना रोजगाराशी जोडलेलं आहे काटोल नरखेड क्षेत्रातल्या. मागच्या वर्षी मोठा रोजगार मेळावा आम्ही काटोलला घेतला होता. यावर्षी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आम्ही रोजगार मेळावे घेतले आणि मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये आपल्या इथले मुलं आज कामं करून राहिले. कारण बेरोजगारी हा खूप गंभीर विषय आहे. तर आम्ही ठरवलं का तो विषय हाती घ्यायचा आणि कामी लागायचं. पूर्ण विजन डॉक्युमेंट आम्ही आता लवकरच प्रेझेंट करू. जल्दी आपको विजन डॉक्यूमेंट हम प्रेजेंट करेंगे. उसमें आपको सब बताया जाएगा. जो सबसे बड़ा प्रॉब्लम है बेरोजगारी का, वो तो है ही. वो उस पर कैसे काम कर सकेंगे, बेरोजगारी कैसे कम कर सकेंगे, वहाँ के युवाओं को कैसी ताकत दे सकेंगे, वहाँ पे उद्योग बिजनेस कैसे ला सकेंगे, वहाँ का एजुकेशनल फैसिलिटीज़ कैसे और इम्प्रूव कर सकेंगे, इसके ऊपर तो काम करना ही है. किसानों के लिए, किसानों को कैसी ताकत दे सकेंगे, किसानों के लिए क्या कर सकेंगे, उस पर भी काम चलने वाला है. बहुत सारी चीज़ें हैं. मैंने शुरुआत में बताया था कि बहुत सारी चीज़ें हैं वहाँ पे जो कर सकते हैं. एक लिमिटेशन रहता है. जब तक आप सिस्टम में नहीं जाते तब तक एक लिमिटेशन रहता है. कुछ भी करने के लिए आपको, कुछ बड़ा इम्पैक्ट करने के लिए आपको वो सिस्टम में जाना पड़ता है ताकि एक बड़े स्केल पे आप इम्पैक्ट कर सकें. आप कह रहे हैं बेरोजगारी बहुत बड़ा मुद्दा है. आरबीआई ने हाल ही में एक रिपोर्ट जाहिर की, 4 से 5 साल के अंदर में 2 करोड़ से ज्यादा लोगों को रोजगार दिया गया है. आप जरा आइए ग्राउंड पे देखिए, देश कितना बड़ा है और उसके स्केल में अगर देखेंगे तो 2 करोड़ नौकरियां बहुत कम होती हैं. थैंक यू.